नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या रोजच्या महाराष्ट्रातल्या प्रवासामध्ये ना फारच युनिक गोष्टी कधी कधी मला कळतात. मी जरा हे हार्वेस्टर मोजून दाखवू. 1 2 3 4 5 6 7 आणि इकडे पण आहेत 8 9 10 11 आणि 12. आणि हे पन्हाळा तालुक्यातलं आरळे नावाचं गाव आहे. शाळेच्याच प्रांगणात घाटगे बंधूंनी हे आणून हार्वेस्टर उभा केलेत. स्वागत आहे तुमचं NDTVमध्ये. नमस्कार. स्वागत. आणि काय ग्रुपमध्ये 21 मशीन आहेत. हार्वेस्टर हो, हार्वेस्टर. आणि ग्रुपमध्ये मी दाजीलाच दिलेले आहेत ग्रुपमध्ये. ते पण दाजीने आत्तेभाऊ आहेत. अच्छा, 16 आपले स्वतःचे. हां, वैयक्तिक 16. आणि दाजीला किती दिले मग? ते 21 पैकी जे 5 आहेत ते दाजी, 3 आत्तेभाऊ असं ते मिळून मग 5 घरातच झालेले आहेत. गोतावळा केला आहे म्हणा की सगळ्याचा. तुमचा पूर्ण परिचय द्या. नमस्कार. सर्वप्रथम अखंड महाराज हिंदुस्थाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याने प्रेरित झालेल्या आरळे गावात मी सर्वप्रथम NDTVचे थँक्यू मनापासून स्वागत करतो. मी आज इथं NDTVचे स्वागत तसेच आभारी मानतो आम्हाला या बाईट तुमचे महाराष्ट्राने आभार मानायचे दादा. कारण कसं आहे, ऊसाचा हार्वेस्टर म्हणलं की लोकांच्या मनात खूप प्रश्न येतात. ते मी प्रश्न विचारण्याच तुम्हाला. त्याचबरोबर मी सर्वप्रथम आमचे लाडके नेते आदरणीय माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांचंही मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. त्याचबरोबर आमचे वडील की ज्यांच्या निष्ठा काय असते एखाद्या नेत्याची, ते आमचे वडील आनंदराव धोंडराम घाटगे यांनी 2000 पासून या व्यवसायाची सुरुवात केली. अच्छा, 2010 पासून या व्यवसायाची सुरुवात केली. त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. पण 2010ला आता तुमचं शिक्षण काय? मी MS ॲग्री PhD. आणि तुम्ही? BA मेकॅनिकल इंजिनियर. तुम्ही दोघं सख्खे भाऊ आहेत? हो. आणि तुम्ही 2010ला जेव्हा, तुमचं पूर्ण नाव काय म्हणाले? अभिजित आनंदराव घाटगे. अनिकेत आनंदराव घाटगे. सो अभिजित आणि अनंतराव 2010ला वडिलांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा हा व्यवसाय एवढा फोफावेल असं वाटलं होतं का? नाही, ज्यावेळी 2010 साली हे मशीन घ्यायचं चला तिकडे जाऊ आपण. ॲक्च्युली आमचे आमदार साहेब विनयरावजी कोरे आहेत, त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी जे आम्हाला शिकवण दिली त्यातून हे मशीन खरेदी करायचं आम्ही सर्वप्रथम धाडस. पहिल्यांदा एक मशीन जेव्हा घेतलं त्याची किंमत काय होती? 1.10 CR, 1,10,00,000 आम्ही पहिलं मशीन परचेस केलं ॲट द इयर 2010. आणि त्या टाइमला हे मशीन इथं मॅन्युफॅक्चरिंग होत नव्हतं, तर आम्ही डायरेक्ट असेंबल केलेलं मशीन ऑस्ट्रेलियातून इम्पोर्ट केलं. तुम्ही ऑस्ट्रेलियात नाही दॅट टाइम. असं घ्या ना कॅमेरा. बरं, पण मग आता जे नवं आता हार्वेस्टर नवीन हार्वेस्टर आहे ते चाकणमध्ये त्यांचा प्लांट झालेला आहे आपल्या इथं पुण्यामध्ये. राईट. असेंबल इथंच होतं आणि त्यामुळे डिलिव्हरी पण इथूनच मिळाली जाते. पण मला तुम्हाला दोघा भावाविषयी असं कळालं की तुम्ही हा पूर्ण काढता पण, म्हणजे डिअसेंबल करता, असेंबल पण करता. हां, ॲक्च्युली जो मेंटेनन्सचा पार्ट आहे, मेकॅनिकल मेंटेनन्स, हा BE मेकॅनिकल असल्यामुळं अगदी इव्हन तुमचं पंपापासून ते इन्फ्रास्ट्रक्चर जे काय आहे ते सगळं आम्ही घरात, आमचं वर्कशॉप आहे, तर त्या वर्कशॉपमध्ये बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी तिथं केल्या जातात. नवीन पार्ट आपण त्यात डिझाईन पण करून वापरलेला आहे. वा, बहादर आहे राव तुम्ही. आणि कंपनीला पण सप्लाय केलं. या मग त्याच कंपनीकडे त्यांना सप्लाय केला का? सगळे आता हार्वेस्टरला जे आता आपल्या महाराष्ट्रात आहेत हे फॅन वगैरे 4 प्लेटचे आता कंपनीनं 2019-20 पासून नवीन तयार केलेत 4 पाती फॅन. आता तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात म्हणून कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती झाली आतापर्यंत टोटल सगळे? आपण सेकंड परत मशीन घेतला, नवीन सुरुवातीला 2च घेतल्या, परत 60-70 लाखापर्यंत एक मशीन किती झाली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट? साधारण आता कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचा विचार करता नियर अबाउट 30 CRच्या पुढे ती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. 30 CR 30 कोटीची इन्व्हेस्टमेंट. हां, साधारण कॅपिटल. पण 2010ला जेव्हा घेतलं तेव्हा लोन करून घेतलं? लोन करून घेतलं. किती घेतलं लोन तेव्हा? लोन 80 लाखाचं लोन घेतलं आणि ॲट द एंड 2070ला आम्ही ती फाईल क्लोज केली. त्यावेळी टोटल हिशेब केला तर जेवढे मुद्दल होती तेवढेच व्याज होते, 80+80. मग आता तुम्ही काय कर्ज? आता नाही, आता टोटली बऱ्यापैकी नील आहे. त्या 30 कोटीचा हार्वेस्टरचा व्यवसाय करणारे शेतकरी आहेत. किती जमीन आहे तुम्हाला? जमीन आम्हाला 30 एकर आहे. किती? 30 एकर. बरं. आरळ्यामध्ये आहे, काही कोकणात आहे. ओके. आता हा व्यवसाय जेव्हा तुम्ही करता तेव्हा मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. त्याचे चालक, आता जर चालकांचा विचार केला तर 2010 साली फार अडचणीचा विषय होता की त्यावेळी चालक ऑपरेटर मिळतच नव्हते. 2 ऑपरेटर आम्ही तामिळनाडूला ट्रेनिंगसाठी पाठवले. 7 दिवसाचं ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर हे मशीन त्यांनी इथं येऊन चालवून व्यवस्थित हे करायला 1 महिना गेला.
पण त्याच्यानंतर आज घडीला आमच्या गावात 50 ऑपरेटर आहेत. तुम्ही तयार केलेले हा तयार करून बाहेर गेली तयार करून पण बाहेर गेलेत आणि बरेच आता आमच्याकडे पण आहेत. म्हणजे हे ऑपरेटरचं पण गाव आहे ऑपरेटरचं गाव आहे आणि येऊन आता गावामध्ये 42 मशीन आता सध्या शुगर केन तुमच्या 21 सोडून का 21 सहित? प्लस. ओके. एका ऑपरेटरला किती पगार देतो आपण? आता आपण नियर अबाउट 40 प्लस 40,000 40,000 प्लस होय आणि गावात असे 50 ऑपरेटर आहेत आहेत. जे की बाहेर पण गेलेले. बाहेर पण गेलेले. वा वा. एक छोटी गोष्ट जेव्हा उभा राहते ना, एक छोटंसं बीज, त्याच्यापासून कसा व्यवसाय वाढायला लागतो. अर्थात पूरक वातावरण आहे, उत्तम पाऊस आहे, साखर कारखाने आजूबाजूला खूप सारे आहेत. पण ह्या हार्वेस्टरच्या मशीनची स्पेशालिटी काय? कुठल्या कंपनीबद्दल सोडून द्या, आपल्याला नाही बोलायचं. ह्याची स्पेशालिटी काय? आता इन द सेन्स तुम्ही लेबरचा विचार केला तर आत्ताच्या घडीला एक टोळी जर एखाद्या शेतकऱ्याला जर आपल्याला सांभाळायची झाली तर कमीत कमी 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायला लागते. मग काही शेतकरी आपल्याकडे असे आहेत की ते 5-5 टोळ्या करतात. मग त्यावेळी 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट होती. तर त्यावेळी आम्ही त्यांना असं म्हणतो की मग हे आपण 20 लाख डाऊन पेमेंट केलं तर आता ॲज इट इज मशीनवर सगळं मॉर्गेज करून आता किती किंमत आहे ह्या मशीनची? आता 1.30 पर्यंत म्हणजे तीच किंमत आहे. 2010 ला जी होती 1,30,00,000 लाख नाही, 1,10,00,000 होती, आता 1,30,00,000 पण त्यात मॉडिफिकेशन झालं असेल, आहेत, बऱ्याच आहेत, काही आहेत. गोष्टी ऍड झाले. ओके. त्या एसी नाही आहे ना आता? त्या मध्ये जो एसी पूर्ण म्हणजे मध्ये जो ऑपरेटर आहे त्याला एसी आहे ओके. एसी केबिन आहे. सो आता तुमचं असं म्हणणं आहे की टोळ्या सांभाळण्यापेक्षा हे हे केलेलं चांगलं. बरं. आणि ह्या मशीनची स्पेशालिटी काय? एक एकर रान किती वेळात काढते ही मशीन? तसं क्षेत्र मोठं असलं तर किमान 3-4 एकर पण काढू शकतो. सरासरी 80-90 टन एक 8-10 तास चाललो तर. ओके. 8 ते 10 तास चाललं तर 80-90 टन 100 टनापर्यंत जातं. पाचट बिचट सगळं एकत्रित करून सेग्रिगेट करून ते सगळं सेपरेट होते. होत आहे ना? राईट. पूर्ण टॉलीत भरून उचलायचं आणि ट्रॉलीत भरून. बरं. आता मराठवाड्यामध्ये ना हे जे शुगर केनचं हार्वेस्टर आहे ते फार प्रचलित नाही झालं. बरोबर. लोकांचे वेगवेगळे विवाद आहेत त्याच्याबद्दल. तर ते खरे आहेत का की पाचटाचं नुकसान होतं, वजनात घट येते, अमुक होतं, असं बरंच काय काय नाही, आता तसा विचार केला तर शेतकऱ्याला मशीन पासून फायदा आहे. 1 एकराचा जर विचार केला तर एकरी 4 टन ऊस शेतकऱ्याचा वाढतो. कसा? कारण खाली जे कटिंग आहे ते अगदी जमिनीतून 4 इंच आतमध्ये जाते. तिथून कटिंग होते आणि वरलं जे आहे पण त्याला रान लेवलला पाहिजे ना? नाही लेवल त्याला काय मशीन लेवलमेंट करता येते. मशीनला लेवल लावता येते. फक्त विषय आहे तो रान वापसा कंडिशनला प्रॉपर पाहिजे. तर तुमचं म्हणणं शेतकऱ्याला फायदा होतो? 100% फायदा होतो. आणि गैरसमज काय साधारणपणे शेतकऱ्यांचे? उगवण चांगली होत नाही खोडव्याची, रान दबलं रान दबलं जातं. हा कधी प्रॉब्लेम येतो ज्यावेळी जर तुमची रानाची वापसा कंडिशन बरोबर नसेल, रान जरा ओलीचं असेल तर हा प्रॉब्लेम थोडाफार येतो. शेतकऱ्याला प्रॉब्लेम कधी वाटायचा 2010-11 जेव्हा आपण सुरुवातीला चालू केलं तेव्हा तो प्रॉब्लेम वाटायचा परत खोडवं उगवून येणार की नाही. पण एकदा आता जे शेतकरी मशीनकडनं तोडून घेतोय ते पुढच्या वर्षी मशीनच मागतो. किती चार्ज करता तुम्ही आता? त्यासाठी एक हेच ते डिपेंड कारखाना, ते ते कारखान्यावरती डिपेंड आहे. तर एक ॲव्हरेज काय? ॲव्हरेज आता साधारण 1 टनाला 450 रुपये महाराष्ट्रात दर चालू आहे. 1 टन कटिंग केलेले की 4-4.5 ट्रान्सपोर्टेशन आलं 4,500 रुपये. 450 रुपये. ओके. ट्रान्सपोर्टेशन कारखाना थोडा असेल, मालक थोडा असेल, जे काय असेल. किलोमीटरनुसार. ओके. आणि ही जी मशीन तुम्ही कारण एकसारखेच मॉडेल मला दिसतात सगळे. हा, New Holland सगळे. एकच आहे. एकच आहे. काय स्पेशालिटी की तुम्ही एकाच कंपनीला ऑप्ट केलं, म्हणजे एकच कंपनी निवडली? ते मेंटेनन्स आणि रिपेअरच्या दृष्टीने चांगलं आहे आणि बिल्ड क्वालिटी चांगली आहे म्हणून निवारण प्रेफर केलं. एक आपला ब्रँड करायचं एकसारखं. आता ही तुमची उलाढाल वार्षिक? म्हणजे एका मशीनची साधारण 40 लाख पर्यंत टर्नओव्हर. आणि प्रॉफिट मार्जिन किती आहे? प्रॉफिट मार्जिन 40%. 40%पर्यंत. एक ऑपरेटरच सांभाळायचं आहे फक्त? एक ऑपरेटर प्लस 2 इन्फिल्टर ड्रायव्हर. एक मॅनेजर असलं टाइम मध्ये. हे ट्रॅक्टर कोणाचे आहेत? हे सगळे आपले ह्या मशीन पाठीमागे, एका मशीन पाठीमागे यात 2 ट्रॅक्टर चालतात. म्हणजे आता तुमच्याकडे ट्रॅक्टर किती आहेत स्वतःचे? 42 ट्रॅक्टर. आणि गावात किती ट्रॅक्टर आहेत ह्या मशीनमुळे आलेले? भरपूर ट्रॅक्टर आहेत. म्हणजे आरळी गावात ट्रॅक्टर आहेत किती? भरपूर आहेत, घरटे ट्रॅक्टर आहेत. ते काय आता प्रत्येक गावात झालेलंच आहे. ते इंटरेस्टिंग आहे फार. असे गावात आपण आता विशेषभर मशीन घेऊन म्हणजे दिल्यात, एक प्रोत्साहन केले सगळ्यांना. मशीन म्हणजे हार्वेस्टर? आता ऍक्च्युली आपल्यात ऑपरेटर होते, ते ऑपरेटर पण आता मालक झालेत मशीनचे. वा वा वा. त्यांना सपोर्ट बँका देतात का? नाही, आपण पण सपोर्ट, आपले पद होतं त्याच्या मार्फत आपण सपोर्ट करतो. खूप छान, व्हेरी गुड. इंटरेस्टिंग आहे सगळं. शेतकरी पुत्रांनी. पण तुम्ही काय आधी ॲग्रीचं तुमचं पदवी आहे तर शेती करत होता का तुम्ही? शेती पण करतोय ॲज इट इज. आणि ह्याच्या बरोबर आपण रेशीमचा पण आता एक कारखाना काढलेला आहे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं युनिट आपलं. बरं. आता ह्या हार्वेस्टरला कटाईसाठी व्हरायटी कुठली चांगली? कटिंगसाठी 86-032 265 काही प्रॉब्लेम नाही. फक्त 10,001 ला जरा जो मूस लवकर मोडतो त्या ऊसाला जरा प्रॉब्लेम येतो. म्हणजे
उचलताना ऊस अप करताना. बर बाकी 8632 265 काहीच अडचण येत नाही. 860265 काहीच अडचण येत नाही. अच्छा, तुम्ही हे सगळं असेंबल केलं, पुन्हा रिअसेंबल केलं, हे हळूहळू शिकत गेला असाल ना? हो अनुभवातून 2010 पासून आता आपण त्यात आहे. पहिली सुरुवात कशी केली मग? काय असं बघूनच की पहिली कंपनी सर्व्हिस चालूच होती. तुमच्या मेकॅनिकल ज्ञानाचा काही उपयोग झाला की नाही इंजिनिअरिंग झाला ना? झालं. मग आता तुम्ही हे पूर्ण रिअसेंबल करता? आपण एक तयार पण केले पूर्ण. कुठं तयार केलेलं आहे? आहे फक्त त्याचे चेस तिकडे पलीकडे आणि हो, दाखवा. इकडे तुम्ही स्वतः तयार केलं? म्हणजे चेस जुने घेऊन बाकी सगळं असेंबल केलं. या बात आहे. कुठं प्रगती झाली? तुमचे नंबर सांगा बरं, फोन नंबर. 88 88 24 95 33. तुमचा साहेब? 91 72 42 20 20. आता महाराष्ट्रातनं खूप फोन येणार आहेत तुम्हाला. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्या फोनला उत्तर द्या. पण आता जे नवीन शेतकरी आहेत हा. किंवा ज्यांना कोणाला हा व्यवसाय करायचा आहे हार्वेस्टरचा, त्यांना तुम्ही काय सल्ले द्याल? कशी सुरुवात करावी त्यांनी? सल्ले देत असताना मी सर्वप्रथम म्हणाले की ह्याचा मेंटेनन्सचा थोडासा अभ्यास असावा. ओके. कारण ही मशीन नवीन आहे म्हणून काही मेंटेनन्स येणार नाही किंवा रिपेअरचा काही प्रॉब्लेम येणार नाही असं होणार नाही. होतो तसा प्रॉब्लेम. हां, तर कारण हा एकदम हाय RPM ला म्हणजे हाय रिव्हॉल्युशनला कायम कंटिन्यू चालते. त्यामुळे 25 RPM ला मशीन चालू असते कंटिन्यू. बरं. आणि टेम्परेचर पण जास्त असेल, राईट. 90 100 च्या आसपास टेम्परेचर असते. बरं. त्यामुळे आणि ऑपरेटर चालवताना वर अंदाजे चालवावं लागते. खाली काय तोडते, काय लागते ब्लेडला, काय माहिती नाही. काय लक्षात येत नाही. ओके. तुम्ही म्हणाल मेंटेनन्स बद्दल. हां, मग हा जरा पूर्वानुभव असेल तर त्या शेतकऱ्याला हे मशीन मेंटेन करायला काहीच अडचण येत नाही. समजा तो पूर्वानुभव घ्यायचा असेल तर त्यानं काय करावं? ज्याचं मशीन आहे त्यांच्याजवळ 1 महिना मशीन चालू असताना राईट. तिथं जावं प्लॉटवर प्रत्यक्ष आणि 15 दिवस फक्त राहिलं तर त्यांच्या सगळे मॅनेजमेंट लक्षात येऊन जाते. ठीक आहे. हा झाला एक भाग. हां. दुसरा म्हटलं तर कॅपिटल थोडं असावं. किती असायला पाहिजे? कारण 1,30,00,000 किंमत आहे. किती मिनिमम कॅपिटल असायला हवं? म्हणजे मग ते तुमचं व्याज वर्कआउट होतं 50 लाख. मी तर म्हणतो 50 लाख मिनिमम कॅपिटल असलं तर हा व्यवसाय करायला काहीच अडचण येत नाही. वर्कआउट होऊन जाते कसेही. ओके. इव्हन एखाद्या वेळी आपण म्हटलं काही प्रॉब्लेम आला आणि जरा चाललं नाही किंवा तेवढं हार्वेस्टिंग झालं नाही तरी पण काहीच प्रॉब्लेम येऊ शकत नाही. पण पूर्ण जर मशीन लोन करायचं म्हटलं तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो कधी. तर ते मशीन जर चाललं नाही किंवा बाकीच्या काही कंडिशन्स आल्या पण आधी करार करून घेऊन मग मशीन घेणं कधीही चांगलं ना? हा, ते पण आता इथून पुढे काळात आता आणि 4 वर्ष ह्याला काय अडचण स्पर्धा येणार वाट. नाही. ओके. अजून 4 वर्ष ह्याला काय अडचण येणार नाही की करार तुमचं 100% होतील. पण भविष्यात ती तक्रार किंवा अडचण येऊ शकते. आणि स्पर्धा वाढेल तशी. स्पर्धा आता वाढेल महाराष्ट्रात हार्वेस्टर किती असतील अंदाजे? 1000 प्लस असतील, 1000 प्लस असतील. म्हणजे 2010 पासून वाढत चालले. वाढत चालले. 2010 ला आपण पहिलेच मशीन आणि महाराष्ट्रात त्यावेळी 21 मशीन होतात. त्यातल्या गडकरी साहेबांच्या 11 होत्या आणि पुन्हा वारणा कारखान्याच्या सावकर साहेबांच्या माध्यमातून 4 आलेले. 4 मशीन त्यातल्या तुम्ही एक घेतले, एक 4 पैकी एक. बाकीच्या तिघांचा असं झालाय का व्यवसाय? नाही. तिघांचं त्यातलं 2 आम्हालाच दिल्या परत. क्या बात आहे. सातत्य आहे तुमच्यात. हा झाला दुसरा भाग. कॅपिटल किती असायला पाहिजे? तिसरा मुद्दा कोणता? कराराचा मीच बोललो. हा, करार एक कारखाना आपल्या भागातला फेवर मध्ये असावा राईट. की चेअरमन बरोबर चांगले संबंध असावे. की कोणतेही करार करत असताना कोणतीही अडचण त्याची येऊ नये. 3 गोष्टी झाल्या. अच्छा, एका हंगामामध्ये किती व्यवसाय केला त्या हार्वेस्टरनं तर परवडतं? मिनिमम 10,000 कसं आहे, नवीन मशीन असलं न्यूज असलं तर ते 15 प्लस झालं पाहिजे. झालं पाहिजे. 15 प्लस 15,000 प्लस त्याची कृषी तेवढी कटिंग झाली पाहिजे. झालं पाहिजे. बरं. आणि ऑपरेटरची मर्जी कशी सांभाळायची? तो मोठा प्रॉब्लेम आहे. आहे ना, सगळीकडे तो प्रॉब्लेम आहे. 40,000 पगार देऊन सुद्धा ऑपरेटर टिकणं, उचल आणि देऊन ह्याला दुसरा ऑप्शन एक आहे की एखादा शेतकरी असेल तर त्यांनी त्यांच्या घरातला एखादा व्यक्ती जर तयार केला सेकंड ऑप्शन तर ते फार चांगलं आहे. कुठे तुम्ही असेंबल करून तयार केलेली मशीन? ही स्वतः तयार केलेली? काय बहादर माणसं आहे तो. काय झालेलं मशीन पूर्ण म्हणजे हे सोलापूरचं मशीन घेतलेलं होतं आपण. त्या मालकाकडे ही मशीन पूर्णपणे जळालेलं. ही शिडी नव्हती त्याला, फुलं डिवायडर वगैरे काही नव्हते. मग ते जळालेलं मशीन पूर्ण आपण कमींचं इंजिन ह्याचं घातलं आपण ट्रकचं मोठं 24 वॉल्ट 6 बीट आणि बाकी सगळे पार्ट आपण अवेलेबल करून त्याला असेंबल केले. पण आता ते जसं नवं आहे तसंच चालते. आता गेल्या वर्षी 7,000 टन ऊस क्रशिंग केला. हे तुम्ही असेंबल केलेलं आहे ना. पण हे असेंबल करून, कारण हे जुनी मशीन तुम्ही घेतलेली आहे, बरोबर. आता तुम्ही नवं असं मॅन्युफॅक्चरिंग करू शकता का स्वतःच्या नावावर का नाही आहे करताना? होणार की ऑर्डर बिल्डर यायचं तुम्हाला हा व्हिडिओ बघून? किती कॉस्ट असावी साधारणतः अशा मॅन्युफॅक्चरिंगची? हे फारच, हे जर असेंबल करून असं मशीन तुम्ही तयार केलं ह्याला किती खर्च आला तुम्हाला? नवीनच करायचं. नवीन करायचं म्हटलं तर का
नवीन करायचं म्हणलं 40-50 लाखापर्यंत जाईल. थांबूया आपण इथे. माझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, तुमच्याही मनात सगळे प्रश्न आहेत, पण त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर घेणं काही मला शक्य नाही. या ऐकायला हे त्यांनी मोबाईल नंबर दिलेलेच आहेत, इतके त्यांना फोन येणार आहे, त्यामुळे ते कंटाळतील. सो बेटर की तुम्ही त्यांना मेसेज करा, व्हॉट्सअपवरती पण मेसेजेस करा. खात्री आहे ते स्वतः शेतकरी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातले सगळे प्रश्नांची उत्तरं ते देतील. आणि आमचा तोच प्रयत्न आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या तरुणांना, महाराष्ट्रातल्या तरुणींना ज्याच्यापासून प्रेरणा मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायला हव्यात. बाय द वे 2010 पासून आत्तापर्यंत हिशोब ठेवलाच असेल, हो आहे ना. किती कोटीचा उलाढाल झाली. नाही आता ते आता मी डायरेक्ट नाही सांगू शकत पण कुठे इन्कम टॅक्स भरायला जायचं आपल्याला, शेती आहेच की आपल्याकडे, तरी अंदाजे 100% तर नक्की झाला सर. अरे वाव रे वाव, क्या बात आहे. 100 कोटीचा उलाढाल करणारे 21 हार्वेस्टर असलेले, ज्यातले स्वतःच्या मालकीचे 16 आहेत आणि आपल्या दाजीला घेऊन दिलेले, अर्थात तेही तेवढेच कष्टाळू असणार आहेत, असे हे शेतकरी. अभिमान वाटतो मला अशा शेतकऱ्यांचा, की ज्यांनी महाराष्ट्रात अशा नव्या पायवाटा छोट्याशा नंतर अशा ब्रॉड वेमध्ये आणल्यात. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळालेली नाही, त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते जरूर विचारा. त्यांचे नंबर्स दिलेलेच आहेत. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी मी तर उपलब्धच आहे सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, एक्स, तुम्ही सगळीकडे मी आणि NDTVला बघू शकता. आम्हाला फॉलो करायला लागा. महत्त्वाच्या काही तुमच्या सूचना असतील तर त्याचं स्वागत आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. पन्हाळा तालुका आणि गावाचं नाव आहे अरे आरळे. थांबूया आपण इथे.